यामध्ये कायद्याच्या चौकटीत बसेल हे आरक्षण टिकेल हा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने व्हावा आणि जसं मी आधी पण सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का यामध्ये लागून जावं. कॅबिनेट मंत्री भुजबळ स्वतःच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. ही तर सगळ्यात मोठी शोकांतिका. आता खरं तर मी काल परवा बघते की आमदार पोलिसांच्या बायकांबद्दल बोलतायत, पण आता मंत्री बोलायला लागले स्वतःच्या सुरक्षेबाबत. म्हणजे जे महासंचालकांनी स्वतःच ऍक्सेप्ट केलं, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजींनी, की पोलिसांबद्दल जी निगेटिव्हनेस आलेला आहे याचा अर्थ मंत्री महोदयांना स्वतःच्या पोलीस विभागाबद्दल थोडी शासन काय स्वतःच्या राज्य सरकारवर त्यांचा विश्वास नाहीये असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये पुन्हा एकदा आता बघा, मला तर तेच सांगायचं आहे की खरं तर अपेक्षा हीच आहे की सरकारी यंत्रणांचं जे आता नार्को डिपार्टमेंट असेल किंवा इतर डिपार्टमेंट असेल यांनी या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केल्या गेल्या पाहिजेत. आज मुंबई असेल किंवा पुणे असेल शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पदार्थ येतातच कसे. आणि तुम्ही जर बघा ह्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर तुम्हाला कुठे दिसत असेल तर तरुण पिढीमध्ये दिसतंय. आज आई वडील मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेत असतात की या व्यसनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवन मनावरती किती परिणाम होतो तरुण पिढीच्या. मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी काय मला माहित नाही मनोज जरांगे पाटलांच्या त्या दिवशी कानात सांगितलं, आजही त्यांनी या ठिकाणी हाऊसमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि म्हणून आम्ही तर एवढंच सांगतोय की एक मताने आम्ही प्रस्ताव मंजूर केलेला आहे. याच्या आधी सुद्धा हा प्रस्ताव 14 आणि 18 आलेला आहे. 14 तर तो आम्हीच आणला होता. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी आरक्षण तर मिळालं पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जे सगळ्यांची मागणी आहे सर्वसाधारणपणे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का पोहोचता कामा नये. याच्या संदर्भात आता याचिका दाखल करण्याचं भाष्य सुद्धा केलेलं आहे. सदावर्तांनी त्यांच्या श्रद्धेची परवानगी घेतली का, मला हा त्यांना पहिला प्रश्न विचारायचा. कारण त्यांचे श्रद्धेय कोण आहे मला माहित नाही, कारण श्रद्धेय बाजूला बसले होते आणि श्रद्धेजींचा उल्लेख करून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आमच्या दोघांनी या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेत असताना एकत्रपणे केला. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या श्रद्धेने त्यांच्या शिष्याला सांगावं की तुमचा अर्ज मागे घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.